ऐका ना, आपण दरवर्षी पंढरपूरची वारी पाहतो. लाखो वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी चालत जातात. पण यंदा जे घडलंय ना, ते ऐकून प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने फुगेल. कारण यावेळी विठ्ठल भक्ती थेट साता समुद्रापार पोहोचली आहे. आणि या ऐतिहासिक प्रवासामागे आहे एका मराठी माणसाचं स्वप्न. लंडनमध्ये राहणारे विठ्ठल भक्त अनिल खेडकर यांच्या संकल्पनेतून जगातील पहिली ग्लोबल दिंडी साकार झाली. 6 जूनला लंडनच्या विंडसर शहरातून ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. हातात भगवे झेंडे, मुखात विठ्ठलाचं नाम आणि हृदयात पंढरीची ओढ. लंडनच्या रस्त्यावर जेव्हा ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष घुमला ना, तेव्हा हजारो किलोमीटर दूर असलेल्या महाराष्ट्राचा अभिमान साऱ्या जगाने पाहिला. विशेष म्हणजे ही दिंडी थेट विमानाने भारतात येत नाहीये, तर तब्बल 11 देशांचा आणि जवळपास 50 दिवसांचा प्रवास करत भारतात दाखल होणार आहे. नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स, लक्झेंबर्ग, जर्मनी, पोलंड, झेक रिपब्लिक, हंगेरी, तुर्की आणि जॉर्जिया असे देश पार करत विठुरायाचं नाम जगभर पोहोचणार आहे. 1 जुलैला ही दिंडी मुंबईत येईल. त्यानंतर पुणे, देहू आणि आळंदी मार्गे पारंपरिक वारीत सहभागी होईल आणि अखेर आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाच्या चरणी पंढरपुरात येईल. खरंच कधी काळी महाराष्ट्राच्या गावागावात घुमणारा विठ्ठल नामाचा गजर आज ते